हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिफायनाइट इंटिग्रेशनचं टाईप 1 बघितलं. सो टाईप 1 त्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाईप 2 आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल बघणार आहोत. सो टाईप 2 इज व्हेरी सिमिलर टू टाईप 1. ओके, सो व्हॉट इज टाईप 2? इंटिग्रेशन 0 टू a f of x dx is equal to इंटिग्रेशन 0 टू a f of a minus x dx. ओके, ऍक्च्युली हा टाईप 1 असल्यासारखंच आहे, फक्त याच्यामध्ये स्पेशल काय, लोअर लिमिट हा काय असतो, 0, एवढाच फरक आहे. नाहीतर यू कॅन कन्सिडर दिस ॲज टाईप 1. ओके, सो देर इज नो प्रॉब्लेम. बघा तिथे टाईप 1 मध्ये आपण रिप्लेस एक्स बाय काय करत होतो, a प्लस बी मायनस एक्स. इथे a ची व्हॅल्यू 0 आहे आणि b ची व्हॅल्यू a आहे. सो ह्या दोघांची ऍडिशन काय आहे, ते a. So therefore we are replacing x by what? a minus x. So एवढं फक्त चेंज आहे इथं. बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर आणि एक्झाम्पल जवळपास सेम टाईपचे आहेत. सो नाउ विल सी एक्झाम्पल ऑन दिस. सो राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन लिहितो, इव्हॅल्युएट द इंटिग्रल्स. Okay, so example first B, it is what? Integration 0 to 7 cube root of x upon cube root of x plus cube root of 7 minus x into dx. Okay, so solution मध्ये consider I म्हणा, I is equal to integration 0 to 7 cube root of x upon cube root of x plus cube root of 7 minus x into dx. तर अशा प्रकारे हा दिलेला इंटिग्रेशन घेऊया. सो इथं तुमच्या लक्षात येईल, हे टाईप 2 केव्हा अप्लाय करायचं आपल्याला, जेव्हा लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट काहीतरी व्हॅल्यू असेल. ओके, सो अशा केसमध्ये तुम्ही टाईप 2 अप्लाय करू शकता. येस, सो आय विल यूज बाय युजिंग टाईप 2 किंवा डायरेक्टली काय लिहा, बाय युजिंग इंटिग्रेशन 0 टू a f of x dx is equal to integration 0 to a f of a minus x dx. 1 becomes, yes, 1 ची व्हॅल्यू काय येईल बघा, 1 becomes I is equal to integration 0 to 7. Okay, so what is the numerator? Numerator is काय रिप्लेस करायचं बघा, इथे आपल्याला x बाय 7 मायनस x, बरोबर आहे, कारण इथे a ची व्हॅल्यू काय, अप्पर लिमिट आहे. सो लक्षात ठेवा, x रिप्लेस बाय 7 मायनस x. सो न्यूमरेटर काय येईल मग, क्यूब रूट ऑफ 7 मायनस x डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस x प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस x च्या ठिकाणी काय येईल, 7 मायनस x इंटू dx. त्यानंतर हे रिप्लेसमेंट केल्यानंतर काय येईल बघा, येस, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस 7 गेट कॅन्सल्स. सो हा 7 आणि हा मायनस 7 कॅन्सल होतो, मायनस मायनस बिकम्स एक्स. So therefore it will be x into dx. Okay, so this is what I write down 2. सो आता आपण काय करूया, जो पाठीमागच्या टाइप मध्ये जी प्रोसिजर केली, तीच प्रोसिजर आपण इथं फॉलो करणार आहोत. येस, ऍडिंग 1 and 2. येस, सो काय येईल मग, ऍडिंग 1 and 2. So what is I plus I? It is 2i is equal to integration 0 to 7. पहिल्याचं न्यूमरेटर काय बघा, इट इज क्यूब रूट ऑफ x प्लस दुसऱ्याचं न्यूमरेटर काय, क्यूब रूट ऑफ 7 मायनस x. ओके, डिवायडेड बाय व्हॉट इज डिनॉमिनेटर, इट इज क्यूब रूट ऑफ 7 मायनस x प्लस
क्यूब रूट ऑफ एक्स. ओके. तर दोघांचा डिनॉमिनेटर जर का तुम्ही ऑब्झर्व केला तिथं, तर हा डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्म मध्ये ए प्लस बी आणि बी प्लस ए दे आर व्हॉट सेम. ओके. सो एवढा प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही ते डायरेक्टली कॅन्सल करू शकताय. येस. So therefore, by cancelling numerator and denominator, it becomes what? Integration 0 to 7, 1 dx. So it is nothing but x from 0 to 7. Okay. So therefore, 2I is equal to upper limit 7 put up kara, lower limit 0. So it is what? 7. So therefore, I is equal to 7 upon 2. So this is what value of given integration by using type 2. Okay. फक्त इथं तुम्ही जर का हिंट लक्षात ठेवलात, व्हॉट इज दॅट 2I इज इक्वल टू बी मायनस ए, म्हणजे इथं काय अप्पर लिमिट, काय अप्पर लिमिट इज ए मायनस 0. सो त्यामुळे ते काय लिहायची गरज नाही. सो देअर फोर आय इज इक्वल टू डायरेक्टली व्हॅल्यू काय येते, इट इज ए बाय 2. ओके. म्हणजे जो काय अप्पर लिमिट आहे त्याला डिवायडेड बाय 2 केला तर अशा टाइपच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके. सो राइट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस टाइप. इंटिग्रेशन 0 to 10 numerator 10 minus x bracket square divided by x square plus 10 minus x bracket square into dx. ओके. सो सोल्युशन मध्ये अगोदर दिलेला जो एक्झाम्पल आहे तो कन्सिडर आय इज इक्वल टू म्हणा. इट इज व्हॉट? इंटिग्रेशन 0 to 10 minus x bracket square upon x square plus 10 minus x bracket square into dx. ह्याला 1 म्हणूया. So by using, again write down that property which is by using integration 0 to a. या प्रॉपर्टीचा उल्लेख करणं महत्वाचं आहे. जर का तुम्ही हे एक्झाम्पलचं सोल्युशन लिहित असाल तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही डायरेक्टली आन्सर नोट डाऊन केलं तरी चालेल. येस. सो इट इज व्हॉट? 0 to a f of a minus x into dx. सो काय तो बघा ह्या प्रॉपर्टीचा यूज करून. येस, इट इज आय इज इक्वल टू 0 to 10. काय रिप्लेसमेंट करायची आपल्याला? x रिप्लेस बाय व्हॉट इज द अप्पर लिमिट हिअर? इट इज 10. ओके. सो रिप्लेस x बाय व्हॉट? 10 मायनस x. एवढं जरी लक्षात आलं तरी महत्वाचं आहे. काय येईल मग? एफ ऑफ एक्स, सॉरी, ओके. काय येईल बघा मग? रिप्लेस एक्स बाय 10 मायनस एक्स. सो 10 ॲज इट इज. एक्सच्या ठिकाणी काय येईल? 10 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला इथं बघा परत काय येईल? रिप्लेस एक्स बाय 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 10 मायनस एक्सच्या ठिकाणी परत काय येईल? 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. So therefore, it becomes integration 0 to 10. 10 minus 10 get cancelled. Okay. काय होईल? मायनस मायनस प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज सिम्पली व्हॉट? एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज व्हॉट? 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा सेकंड टर्म पण सेम तसंच होईल. हा 10 आणि हा मायनस 10 कॅन्सल होईल. हा मायनस मायनस प्लस एक्स त्याचा स्क्वेअर म्हणजे काय आला परत? x square into dx. So write down this as a 2. Yes. 1 आणि 2 चा आपल्याला काय करायचं आता प्रोसिजर प्रमाणे ऍडिशन. सो I will write here adding 1 and 2. So adding 1 and 2, what you will get? You will get 2I is equal to integration 0 to 10. पहिल्याचं न्यूमरेटर काय बघा? 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. दुसऱ्याचं न्यूमरेटर काय? एक्स स्क्वेअर आहे. आणि दोघांचा डिनॉमिनेटर, येस, तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर ह्याचा डिनॉमिनेटर काय? एक्स स्क्वेअर प्लस 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचा डिनॉमिनेटर काय? 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर.
दे आर सेम, फक्त कोणत्या फॉर्म मध्ये, एक ए प्लस बी आणि दुसरा बी प्लस ए फॉर्म मध्ये. तर आपण दोन्हीपैकी एक कोणताही फॉर्म लिहिला तरी चालेल डिनॉमिनेटरचा. सो आय विल राईट 10 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. So now numerator and denominator get cancels. So what it becomes? It becomes integration 0 to 10 1 dx. So therefore it is nothing but integration of 1 is x, limit is from 0 to 10. So आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केला तर काय भेटेल बघा. येस, सो इट इज व्हॉट 10 मायनस 0 म्हणजेच काय येईल, इट इज 10. व्हॅल्यू ऑफ 2i इज व्हॉट 10. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ i इज 10 अपॉन 2 म्हणजेच फायनल व्हॅल्यू ऑफ i इट इज व्हॉट 5. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. इथं जर का तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 2i इज इक्वल टू, याचा अप्पर लिमिट काय बघा 10, डायरेक्टली 10 घ्यायचा म्हणजेच i इज इक्वल टू 10 अपॉन 2. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? दिस इम्प्लाइज i इज इक्वल टू 5. फक्त हे डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हला हिंट यूज करण्याच्या अगोदर काय लक्षात ठेवायचं, ही प्रॉपर्टी त्या एक्झाम्पलला अप्लाय होऊन हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होतो का हे थोडं सिम्प्लिफाय करायचं. जर का होत असेल तर मग ही प्रॉपर्टी तुम्हाला काय करता येईल, लागू करता येईल. ओके, so now we will go to the next example from this type. Write down integration 0 to pi by 2 tan x upon tan x plus cot x into dx. ओके, सो ह्याच्यामध्ये दिलेला जो एक्झाम्पल आहे तो आय म्हणून अगोदर घ्या. 0 टू पाय बाय 2 tan x अपॉन tan x प्लस cot x into dx. Okay, so by using property integration 0 to a f of x dx is equal to integration 0 to a f of a minus x dx. So this integration 1 becomes काय येईल बघा, ह्याची व्हॅल्यू i is equal to 0 to pi by 2. इट इज व्हॉट tan ऑफ, रिप्लेसमेंट काय करायची आपल्याला x च्या ठिकाणी. येस, it is pi by 2 minus x. Okay, so by using this it will becomes what, tan of pi by 2 minus x divided by tan of pi by 2 minus x plus cot of pi by 2 minus x into dx. So this will becomes, it is what, 0 to pi by 2 tan of pi by 2 minus x means it is cot x divided by cot x plus cot of pi by 2 minus x is tan x into dx. So write down this as a 2. Yes, so after adding 1 and 2, yes, after adding 1 and 2, what is the left hand side? I plus I, it will be 2i integration 0 to pi by 2. What is that? Tan of x, first चा numerator काय tan x plus second चा numerator काय cot x, आणि फर्स्ट आणि सेकंड चा जो डिनॉमिनेटर आहे ते दोन्ही काय, दे आर सेम. वन इज tan x plus cot x, second is cot x plus tan x. So I will write tan x plus cot x into dx. सो इथं परत काय होईल, सेम त्या पद्धतीनं कॅन्सल होईल आणि आपल्याला काय भेटेल, 2i is equal to integration 0 to pi by 2 1 dx. So it is nothing but integration of 1 is x from 0 to pi by 2. It is the value of what, 2i. Okay, so आता अप्पर लिमिट ची व्हॅल्यू इथे पुटअप करा. So you will get 2i is equal to pi by 2 minus 0 म्हणजेच काय भेटेल, pi by 2.
Yes. So therefore I is equal to pi by 2 upon 2 is what? Pi by 4. Okay. So in this way you can evaluate the value of given integration. सो जो तुम्हाला सांगितलेला हिंट आहे तो परत इथे यूज करू शकता तुम्ही. 2i इज इक्वल टू अप्पर लिमिट इज वॉट? पाय बाय 2. आय इज इक्वल टू पाय बाय 4. फक्त परत एकदा सांगतो की हिंट यूज करताना काय लक्षात ठेवायचं, जे दिलेली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इथे अप्लिकेबल आहे का हे लक्षात ठेवा. येस. तर त्यानंतर तुम्ही काय करू शकता, अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके. कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 0 टू पाय एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता तुम्हाला वाटेल अशा टाईपचे एक्झाम्पल ह्या प्रॉपर्टीने कसं सॉल्व्ह करता येईल, पण ही जेव्हा प्रॉपर्टी तुम्ही अप्लाय करा तुमच्या लक्षात येईल की एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. सो अगोदर कन्सिडर आय इज इक्वल टू दिलेला इंटिग्रेशन घ्या 0 टू पाय एक्स कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. सो आपली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी काय बघा, इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डी एक्स. सो ही प्रॉपर्टी आपण इथं 1 वरती अप्लाय करूया. सो देअरफॉर 1 बिकम्स काय बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय एक्सच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, पाय मायनस एक्स. ओके. इंटू कॉस स्क्वेअर ऑफ एक्सच्या ठिकाणी परत काय, पाय मायनस एक्स इंटू डीएक्स. पण तुम्ही जर का कॉस ऑफ पाय मायनस एक्स ची व्हॅल्यू जर का फाइंड आउट केली, येस, सो पाय मायनस एक्स इट इज व्हॉट, कॉस ऑफ पाय मायनस एक्स इज कॉस एक्स. आणि हा कॉस ऑफ पाय मायनस एक्स कुठे येतो, इट इज इन सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतात, साइन आणि कोसेक. सो देअरफॉर कॉस इज निगेटिव्ह. पण इथं कॉस स्क्वेअर एक्स असल्यामुळं हा मायनस कॉस एक्स 2 वेळा होईल. सो देअरफॉर कॉस स्क्वेअर ऑफ पाय मायनस एक्स इज व्हॉट, कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल, कॉस स्क्वेअर एक्स. ओके. सो बाय युजिंग दिस the integration 1 it becomes 0 to pi in bracket pi minus x cos square of x dx. सो आता ह्याचे यूज कसं करायचं बघा, इथं पाय मायनस एक्स आहे, तुम्ही इंटिग्रेशन सेपरेट करू शकता बाय युजिंग प्रॉपर्टी. सो इट इज व्हॉट, 0 टू पाय पाय इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन. येस. मायनस इंटिग्रेशन 0 टू पाय एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके. बट व्हॅल्यू ऑफ दिस इज व्हॉट, दिस सेकंड टर्मची व्हॅल्यू तुम्ही जर का 1 ला ऑब्झर्व केला तर हा काय, हा दिलेला ओरिजिनल इंटिग्रेशन आय आहे. ओके. सो कॅन आय राईट दिस ॲज, ओके, सो आय विल राईट दिस इंटिग्रेशन ॲज व्हॉट, लेफ्ट हँड साइड इज आय. हा इथनं पाय बाहेर काढतो, इंटिग्रेशन 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि इथं काय येईल, मायनस एक्स कॉस स्क्वेअर एक्स इज नथिंग बट व्हॉट, आय. सो हा आय इकडे ऍड करा. सो इट विल व्हॉट, 2i इज इक्वल टू पाय इंटू इंटिग्रेशन 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्स मीन्स व्हॉट, इट इज 1 प्लस एक्स अपॉन 2 इंटू dx. Okay. So therefore, pi take outside constant. 1 upon 2 पण बाहेर घेऊया. So it is pi by 2 integration of 1. So integration of 1 is what? It is x. And integration of cos 2x is what? Sin 2x upon 2. Okay. Limit from 0 to Kyle pi. Okay. So 2i is equal to
this pi by 2 as it is. पुटअप करू. इथे काय भेटेल आपल्याला? पाय प्लस साइन 2 पाय अपॉन 2. लोअर लिमिट 0 पुटअप करा. सो 0 पुटअप केल्यानंतर काय भेटेल? 0 मायनस 0. ओके. बट व्हॅल्यू ऑफ साइन 2 पाय इट इज अगेन 0. सो देअरफॉर इथं काय येईल? फक्त इट इज पाय. सो पाय इंटू पाय बाय 2. येस, पाय इंटू पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येईल? पाय स्क्वेअर बाय 2. ओके. सो इट इज व्हॉट? पाय स्क्वेअर अपॉन 2 in it is value of 2i. So I is equal to हा 2 इकडे डिवाइड करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल? पाय स्क्वेअर अपॉन 4. सो अशा प्रकारे तुम्ही काही जे इंटिग्रेशन आहे ते वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करून अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. सो नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस टाइप विल कन्सिडर H. Example H. Integration 0 to pi log of cot x dx. इथं पाय बाय 2 करा. log of cot x dx. yes. So solution मध्ये consider I is equal to integration 0 to pi by 2 log of cot x into dx. Okay. So by using property काय सांगते बघा? Okay. So just wait 1 minute. Okay. So what is the property? Properties by using I will write property. प्रॉपर्टी प्रत्येक का लिहितोय? कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकतात. ही प्रॉपर्टी महत्वाचं आहे. सो इट इज व्हॉट? इंटिग्रेशन 0 टू a f of minus x into. So apply this on 1. So therefore 1 becomes Kyle I is equal to by log of cot of actually Kyle pi by 2 minus x dx. But cot of cotचा कसा चेंज होतो? tan of x मध्ये. Yes. So this is the value of what? I, right? So adding 1 and 2, adding 1 and 2. What is the left hand side? It is 2i. And what is the right hand side? 0 to pi by 2. दोघांचा लिमिट सेम आहे. log of first term cot x plus log of second term काय? tan x into dx. Okay. But we know the logarithmic property. It is what? Log m plus log n is equal to what? Log m into n. So by using this property, we can simplify the given integration. 2i is equal to integration 0 to pi by 2. हा काय? log of m म्हणजे काय? cot x आहे. ओके. आणि n म्हणजे काय? tan x. So by using this, it becomes what? Yes, Kyle ha cot x into tan x bracket complete dx. But cot x and tan x is reciprocal of each other. So इथे काही log of 1 into dx. पण log 1 ची व्हॅल्यू काय? Yes, we know that log 1 has value what? 0. Okay. So I will write here as log is equal to 0. Okay. So its value is what? Log 1 is 0. So integration 0 to pi by 2 0 dx
मीन्स ह्या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन काय येईल 0. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट 2i. ओके, सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ i इज इक्वल टू 0/2 म्हणजेच काय येईल 0. सो अशा प्रकारे दिलेले जे त्याचं सोल्युशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. राहिलेला जो नेक्स्ट टाइप आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.